करणार, धंदाच नाही व्यवस्थित, लोकही कोरोनाच्या भीतीने बाहेर पडत नाही. त्यात अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. आणि त्यात आज माझ्या बबलीचा वाढदिवस आहे, तरीही मी काही करू शकत नाही, कारण धंदा नसल्यामुळे परिस्थिती बिकट झाली. देवा, तूच काहीतरी कर आता. हॅलो, ऐका ना जरा. माझा पॅक संपला. चल मलाडला जायचं, माझं पण जमलं. मलाडला जाऊया आपण आणि जाऊया दोन दम पाहिजे तू. दोन दम दिले सॉरी सॉरी तुला ₹20 राहिले. आता मला कसं जायचं? तुमच्याकडे काय पैसे आहे का? अरे माझ्याकडे ₹500 होते. तुला आणि आजकेला दारूसाठी दिले. आता माझ्याकडे काय घंटा राहिला? आजकेला विचार. तुझ्याकडे? माझ्याकडे बाबा ₹50 होते. हे पाण्याची मोठे घ्यायची. आता मला कसं जायचं बाबा? तू काहीतरी विचार. मला जायचं कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? बबलीने आपल्या हट्ट धरलाय. तिचा वाढदिवस आहे आज. ड्रेस आणि केक मागते. पैसे आहेत का तुमच्याकडे? बघतो, करतो काहीतरी, होईल. बर, ठीक आहे. देवावर विश्वास ठेव, बर, होईल सर्व ठीक. हो. कोण बोलताय का? थांबून जरा थोडा वेळ, मी फोन करतो. भाड्या चालेल. बोला ना, कुठे जाणार? मालाडला जायचं आहे. रिटर्न भाडे येणार का? हो हो, चला चला चला. 100 ते मला रिटर्न भाडं आहे. हो चला. आणि मालाडवरून आम्हाला सामान घेऊन यायचं आहे. हो हो, नक्की नक्की. लगेच यायचं ना वापस? रिटर्न भाडं ₹400 चला चला, बसा बसा. यायचे 400, ₹800 होणार ना. हो हो हो, चला चला. इथून नको बसू. बरं बरं जा. हो, जा, बस. मी मध्ये बसणार. हो दादा चला.
हो ड्रायव्हर मला राहिला मला दाबाला जरा कळवा. हो दादा हो सांगतो हे मला तर झोप आली तुम्हाला झोपायचं तर झोपून घ्या. झोपायचं काय आई जम दिसते ते बघतो मला सांग मारू नको. स्टेशन आलं बरं बरं स्टेशन जवळ आलं की सांगतो स्टेशनच्या आजूबाजूलाच जायचं. बरं बरं जरा मला खूप टेन्शन आलं यार. हे आजकाल का बोलतच नाही यार. हे दादा गप्प बसा. दारू नाही हो हो आलंय थँक्यू दादा थँक्यू. हा बरोबर आता पुढं आमची कंपनी आहे इथं माहिती आहे का. कंपनी आम्ही काम करतो तिथं. कंपनी आहे हा मोठी कंपनी लय मोठी कंपनी. सामान घेऊन लवकर आले की बरं होईल मला पण घरी जायचं आहे. हा 450 रुपये झाले. बाकी कसे 450 रुपये झाले. होती दादा रस्त्यामध्ये ट्राफिक बस ठीक आहे. हो 400 घेऊ नका 500 घ्या तुम्ही. 450 काय 500 घ्या तुम्ही. पण किती झाले. हो दादा तुम्ही रिटर्न जायचं बोलले ना चंबूरला परत. हो सॉरी रिटर्न जायचं आपल्याला. रिटर्न जायचं आहे. आपली कंपनी एवढा इकडे आमची कंपनी आहे बघा तिकडे ना आम्ही येतो. तुम्ही इथे थांबणार ना. हो हो चल माल घेऊन चालू असू द्या मीटर. आम्ही तुम्हाला तुमचे वेटिंग चार्ज करून घ्या. हे आमची कंपनी. हा हा लवकर या जरा लवकर या. हा बरे आहे ना बाकी. राम 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 थँक्यू. बस काका काय माहिती का कंपनीमध्ये काम वगैरे आहे का. हा असेल तर सांगणार हे मास्क घाला ना काय काय येत नाही. काम असेल तर सांगणार. लागणार ना आहे करा. हा हे आमचे मामा आमचे माझा मामा माझा. जाऊ दे त्यांना सोडा तिकडे त्यांना. अरे ते पळायला लागलं काय कळलं ना बाबा. हॅलो काय करता रे. आणि आपली बबली काय करते. तिथं रुसून बसली आहे. आता काय करायचं. कालच आपल्या बाजूच्या पिंकीचा वाढदिवस झाला. तिथपासून तिने सगळ्यांना सांगत सुटले की माझे पण बाबा मला असा ड्रेस आणि केक आणणार आहे. तिला काय कळतं लॉकडाऊनमध्ये धंदा होत नाही काय. आता तिला काय करायचं काय कसं समजायचं मला तर काहीच कळत नाही. अरे असू दे ना लॉकडाऊन. मी माझ्या मुलीचा वाढदिवस करणारच. टेन्शन नको घेऊ. मला चंबूरचे मला रिटर्न भाडं भेटलं आहे. मी आता मलरमध्ये आहे. लवकर देतो. एक काम करा तुम्ही ड्रेस राहू द्या तिला केकच घेऊन द्या. असं कसं आणणार मी माझ्या बबलीसाठी ड्रेस पण. आणि बघ तू देवाच्या कृपेने तिचा वाढदिवस चांगलाच होणार. देवाला तिला तुझ्यासोबत. अहो ती बोलत नाही.
खाली रुसून बसले आहे. तुम्ही येताना केक आणि ते सांगताय ना. बरं बरं येतो मी घेऊन. अहो निघाले का नाही तुम्ही मला किती उशीर झाला. तुमचे रिटर्न भाडेवाले आलेत का नाही? थांब थांब बघतो. ठेव फोन. पाहिजे त्यामुळे तुम्ही 3 जणांना सोडलं होतं. तर ते बोलले की आम्ही माल घेऊन येतो, काय सामान घ्यायचं होतं. त्यांना मी चंबूरवरून घेऊन आलो. ते बोलले आम्हाला परत रिटर्न जायचं आहे चंबूरला. मालाडवर जाऊन परत चंबूरला रिटर्न जायचं आहे. आता बराच वेळ झाला मी वाट बघतोय पण अजून काय आले नाही ते लोक. नाही पण इथं कंपनी बंद आहे. ते 3 जण होते ना ते तुम्हाला इथे भेटले होते मगाशी. तुम्हाला हात दाखवत होते तेच होते 3 जण. इथं तुमची फसवणूक झाली. म्हणजे तुमच्या संगती जे बोलत होते ना हां हां तेच 3 जणांना मी सोडलं इथं. अच्छा मग ते पळून गेले. पळून गेले. फसवून झाली. अरे बाळा रडू नकोस, होईल सर्व ठीक. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. माझ्या मुलीनं हट्ट धरला आहे की मला जोपर्यंत केक आणि फ्रॉक आणत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही तुझ्याशी. त्या कारणाने मी आज म्हटलं घरातून बाहेर निघलो. एक बंद पाणीचं काय चालू तर मला तर माहिती आहे सगळं काय गोष्टी. पण तरी मी जिद्द करून निघालो बाहेर. म्हटलं जे माझ्या मुलीला कुठेतरी मी थोडासा आनंद तरी देऊ शकतो. आणि आज हे असं भाडं भेटलं आणि ते पण असं निघालं. आता काय करू मी, तुम्ही सांगा. मी पण काही सांगू शकत नाही. असं माझ्या मुलीला मी तोंड दाखवू की मी काय घेऊन आलो तुझ्यासाठी, काय आणलं नाही कसं. इथे तापडी काय कसं नाही आहे, कसं काय करू, कसं आता घरी जावं, कसं त्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये फसल्या गेलं सगळं. ठीक आहे चला. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी. अंधारल्या दाजी दिशान बेजारन मन पुर जळून निघ. काय रे देवा, माझ्या नातीचा आणि याच्या मुलीचा वाढदिवस एका दिवशी आहे. काय आहे हा योगायोग. मी याला नक्कीच मदत करेल. बघ कर पण आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारली. तुझ्या धावण्याला माझा काय रथ. अरे बाळा काय विचार करत आहेस. विचार केला तर तसं काहीच नाही. तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे तसा माझ्या नातीचा पण वाढदिवस आहे. स्वाती म्हणून ती या जगात नाही आहे. तिच्यासाठी मी तुला मदत करतो. माझ्याकडून जेवढे होतील तेवढे मी देतो. मामा एवढे नाही नको करा, रडू नका, सर्वांना आनंदित करा. आज तुम्ही माझ्या परिस्थितीसमोर देव माणूस म्हणून धावून आले माझ्या परिस्थितीशी. काळजाव घाव घातला. मग किती वाजेपर्यंत तुम्ही आलो
फ्रेंडला वाटते ना तुमच्या नातीच्या बड्डेला नाही ना तुम्ही घरी नागपूरला नक्कीच येईल. मी थांबतो 1 तास आपण संगीत जाऊया तुमच्या नातीचा बड्डे पण साजरा करूया आपण चालेल नक्की या मामा तुम्ही आपण जाऊया मग चालेल. लवकर तुम्ही काम आवडून घ्या नागपूर आता तरी बघ देवा अंबऱ्यात मी अरे 6 वाजले. मला जावं लागेल माझ्या नातीच्या वाढदिवसाला. गोविंद माझी वाट बघत असेल. चला तर मग जातो मी गोविंदच्या मुलीच्या वाढदिवसाला, म्हणजे माझ्या नातीच्या वाढदिवसाला. या मामा बसा काय झालं तुमच्या नातीचं काय काय सांगू तुला, माझा मुलगा माझ्याजवळ राहत नाही. तो बायकोचं ऐकून माझ्याकडे परत कधी आलाच नाही. माझी नात आजारी पडली, त्यातच ती वारली. मला तिला शेवटचं बघता देखील आलं नाही. तिचा आवाज नेहमी बाबा बाबा बाबा. माझी मुलगी तुमची नातच आहे. तुमच्या नातीचा वाढदिवस साजरा माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा आहे. 25 होईल. हो लय बरोबर आहे. खरंच म्हणजे लय बरोबर वाटत मला जरा. त्या मुलीसारखं जर केलं ना तर लय बरं वाटतं. असं समजू नका तुम्हाला नात नाही म्हणून. हां हां माझी मुलगी ही तुमची नातच आहे. या मामा तुमच्या नातीचं नाव काय? स्वाती. स्वाती. स्वाती काका आणि बबले काका. काय काय पाहिजे तुम्हाला? किंवा वगैरे ते संगती करून द्या. संगतीमध्ये टाकून द्या. किती झाले? चला. इकडे जायचं आपल्याला. इकडे झाली लय लांब होता. हा इथं जवळ. चला. हे बघा मामा आपला रूम आहे. अच्छा अच्छा हा room आहे. इथे राहिलाय. हो चला चला आतमध्ये चला. या बसा. काय का बबले नाराज झाली बेटा तू? हे बघ बाबा आले. हे बघ बाबांनी तुझ्यासाठी बघ. वाव केवढा छान आहे. थँक्यू पप्पा. मम्मी बघ पप्पाने मला ड्रेस आणला. हो का? बघ. आवडलं तुला? हा खूप छान आहे. बरं. तुला आवडलं ना? हा हे बघ बाबांनी केक वगैरे पण आणलाय. अय्या, खूप छान आहे. मग तुझा बर्थडे मस्त फुगे वगैरे आणले.
ते लावूया तुमचा बड्डे करूया बड्डे हे घे ना. चालेल ना? कोण आहे ते? सुमन जरा एक वेगळी कहाणी झाली आज माझ्यासोबत. पप्पा मी ड्रेस घालून कोण येते काही हे बघा मामा हे आपलं घर असं चाललंय आपलं. ही माझी बायको सुमन. आज यांच्यामुळे आपण बाबूचा बड्डे साजरा करू शकतो. काही चहा वगैरे खाऊ? पप्पा मी कशी दिसते छान. सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. काका चाय घ्या. काका तुम्हाला बोलते मी. चहा घ्या. मामा चहा घ्या. पप्पा मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन येऊ. हो ये तोपर्यंत आम्ही बड्डेची तयारी करतो. अंजली माझा ना बर्थडे आवडतो. आरती तू पण ये. पप्पा मी पण फुगे देते का हो घे ना बेटा. घे, घे तू. सुमन चल केक कापायला घेऊया. तर मामाला पण मलाडला जायचंय. बरं. बसा ना खाली. पप्पा या केक करता ना. बेटा बाबाला घे. बाबाने दोघं केक कापा. या बाबा. बाबांचा हात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear one. Happy birthday to you. From good friends and true. From old friends and new. May good luck go with you. या मामा जेवा मामा जेवा. घे बाळा. सुमन बस तू पण. मामा लाजू नका. जेवा व्यवस्थित. हे आपलंच घर समजायचं. माझ्या नातीचा वाढदिवस एक नंबर झालाय आणि व्यवस्थित झालाय. मला आनंद वाटला. मामा तुमच्या आशीर्वादाने हे सगळं झालं. आता आज माझं बाळ असंच सुधाच राहिलं असतं. पण आज तुम्ही एक मरीचा हात दिला. कुठेतरी आज आपण बरोबर आहे. याच्या पुढे मला आहे ना नात खुशी दिसली पाहिजे, आनंदात दिसली पाहिजे. हो समोरून जा. मी येतो. मला कधी आठवण आली तर म्हणजे नातीला बघायला. हो दोन महिने घरी गेलो. चला जा समोरून बा. आज मी खऱ्या अर्थाने माझ्या नातीचा वाढदिवस साजरी केला. मला या बबलीच्या रूपात माझी नात स्वाती मिळाली. माझ्या शेवटच्या श्वास असेपर्यंत माझ्या या नातीचा वाढदिवस मी करत राहील. आभार मानतो देवा तुझं. स्वाती हे माझ्या बाळा. स्वाती स्वाती ए स्वाती.